परंतु सरकार गंभीर नाही हे लक्षात आलं आमच्या, आणि उपोषण करून नाही, आता गांधीगिरी नाही तर आम्हाला भगतसिंग व्हावं लागेल. आणि सरकारसोबत दोन हात करण्याची तयारी आम्ही केलेली आहे. शेतकरीसुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. आणि येणाऱ्या विधानसभेला शेतकऱ्यांची काय ताकद आहे, शेतकऱ्यांच्या तुम्ही मालाचा जर तुम्ही खेळखंडोबा केला असेल मालाच्या भावाचा, तर तुमचा खेळखंडोबा येणाऱ्या निवडणुकीमध्ये. इथला लोकप्रतिनिधी अलिबाबा आणि हिच्या पाठीमागले 40 चोरं त्यांनी सांगेल ती पूर्व दिशा या तालुक्यामध्ये चाललेली आहे. ही हुकुमशाही आमच्या इथे चाललेली आहे. तो सर्वसामान्याचे आमचे छोटे छोटे प्रश्न आहेत. रस्त्यावर ॲक्सिडेंट व्हायला लागलेत, आमचे बांधव मारायला लागले, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा, या प्रमुख आमच्या सर्वसामान्याच्या मागण्यासाठी आमचे मित्र मान्य बाळासाहेब माने उपोषण करत आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यायला आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आज 8वा दिवस आहे, साधं इथे येऊन त्यांची विचारपूस सुद्धा केले नाहीत. ही किती दुर्दैव म्हणायची गोष्ट आहे. नमस्कार, सोशल युवा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मी अविनाश नळे. तर आज आपण आलेलो आहोत उमरगा या ठिकाणी. गेली 8 दिवस झालं अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं बाळासाहेब माने, जे की धाराशिव जिल्हा युवक अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीनं गेली 8 दिवस झाले आमरण उपोषण सुरू आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावं की त्यांच्या काय मागण्या आहेत नेमक्या. तर सर, तुमच्या काय मागण्या आहेत एकूणच? हे जे 8 दिवस झालं तुम्ही आमरण उपोषण सुरू आहे, तर एकूण काय मागण्या आहेत तुमच्या? आमची पहिली मागणी आहे की महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. ओके. शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8,500 भाव मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी ज्या बांधवांचे आत्महत्या झालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. तुरुरी मध्यम प्रकल्पातून सांडव्या वाटे वाहणारे पाणी तात्काळ रोखण्यात यावे. खोटे पंचनामे दाखल करून खोटे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मागणी मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नॅशनल हायवे 65, जे की ह्या नॅशनल हायवेचे 65चे 10 वर्षापासून रखडलेलं काम अर्धवटच आहे. ते अर्धवट राहिलेलं काम तात्काळ सुरू करून ते काम पूर्णत्वास नेलं पाहिजे. याच्यामुळं आम्हाला हे उपोषणाचं हत्यार उपसावं लागलं. तर एकूणच तुम्ही या अगोदर प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती की ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही प्रशासनाकडे केल्या त्या अगोदर? सातत्यानं आम्ही वेळोवेळी करूनसुद्धा कुठंतरी न्याय भेटत नाही. त्याच्यामुळे आम्हाला हा उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला. तर यापुढे गेली 8 दिवस झाले तुम्ही हे आमरण उपोषण किती दिवस चालणार आहे? आणि एकूणच तुमच्या ज्या मागण्या प्रशासनाकडून जर मान्य नाही झाल्या तर पुढली काय दिशा असणार एकूणच तुमची? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी काय हटणार नाही. माझा जीव जरी गेला तरी मी इथून हटणार नाही. कारण हा प्रश्न संपूर्ण तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नॅशनल हायवेचा. शेकडो ॲक्सिडेंट या हायवेवरती झालेले आहेत. कुठं साईड रस्ता केलेला नाही, कुठे अर्धवट ब्रिज आहे. या खड्ड्याला सध्याची परिस्थिती तुम्ही आताच तुम्ही पत्रकार बांधव आहे, आत्ताच तुम्ही सांगितलं की नळदुर्गपासूनची परिस्थिती तुम्ही स्वतःच मला सांगितली आहे. मी कमरे इतके खड्डे आहेत या रोडला आणि टोल तरी दोन्ही चालू आहेत. म्हणजे चाललं आहे तरी काय या नेमकं राज्यात मला समजत नाही. आपल्या या उपोषणस्थळी जे की तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी भेट वगैरे दिली का? काय आश्वासन वगैरे त्यांच्याकडून मिळाले आहेत तुम्हाला? अद्याप तरी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी भेटलेले नाहीत. मला वाटत नाही, कारण त्यांना काय वाटते काय मला समजत नाही. कारण मराठा आरक्षणाच्या वेळेस मी स्वतः मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदान येथे 3 महिने होतो. 1 महिना चालत असे 4 महिने होतो. आमदार साहेबांना सातत्यानं मी फोन वगैरे केला. त्याही वेळेस मला वाटते की त्यांचा कुठेतरी मराठा आरक्षणाला विरोध आहे का. परत तिथे सामान्य शेतकऱ्याचं पोरगं इथं उपोषणाला बसते. मी त्यांना त्याचं बळी हवा आहे का.
त्यांना दिसत नाही का? हां, मला हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांना म्हणजे त्यांचा शेतकऱ्यांना पण विरोध आहे का या लोकप्रतिनिधीला या तालुक्याच्या? मी आत्तापर्यंत 8 दिवस काहीच बोललो नाही त्यांच्याबद्दल. मग या माध्यमातून त्यांना मी विनंती करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, जर त्यांचं मराठ्यांच्या विषयी किंवा शेतकऱ्यांच्या विषयी खरंच जर प्रेम असेल किंवा जर न्याय द्यायचा असेल तर ते आजच्या तारखेमध्ये इथे येतील आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या समजून घेतील आणि त्या सरकारपर्यंत पोचतील. त्यांना आजचा दिवसाचा आज वेळ देतो आम्ही त्यांना, ही आजची शेवटची संधी देतो आहे. नाहीतर याच्या पुढील काय माझी दिशा असेल किंवा आमची काय असेल मी ते नंतर सांगेन. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी की प्रामुख्याने जो मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा सोयाबीनला जो दर असतील सोयाबीनचे त्या संदर्भात असेल किंवा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हैदराबाद सोलापूर या महामार्गावरली जी झालेली दुरावस्था आहे, या सर्व गोष्टी पाहता अखिल छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष धाराशिवशे यांनी गेली 8 दिवस झाले आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत. तरी प्रशासनाने याकडे दखल घेऊन यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. तर उपोषणस्थळी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील साहेब आले आहेत. तर सर, एकूणच गेली 8 दिवस झाले या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते बाळासाहेब माने आहेत. गेली 8 दिवस झाली प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीची रिप्लाय आलेला नाही आहे. तर या संदर्भात काय सांगाल? काय सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं हे नवीन गोष्ट नाही. सरकारला शेतकऱ्याच्या बाजूनं निर्णय घ्यायला, शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतीमालाला भाव द्यायला वेळ नाही. परंतु वेगवेगळ्या योजना राबवून त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल, किसान सन्मान योजना म्हणून तुम्ही एक योजना काढलेली आहे. हे कुठंतरी पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या आणि सत्तेत बसायचे हे समीकरण सध्या सरकार जुळवतं आहे. परंतु आज आमचं सोयाबीन 4,000च्या मध्ये आलेलं आहे. सरकारचा केंद्र सरकारनं हमीभाव जाहीर केला 4,892 रुपये. कुठंही अजून अद्यापही सरकारी खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. खाजगी बाजारामध्ये सोयाबीन अतिशय कवडीमोल भावात विकलं जाते. आणि दुर्दैव आहे, शेतकऱ्यांच्या पोरांना अशी आंदोलनं करावी लागतात. आम्हीही पाठीमागच्या काही दिवसापूर्वी 14 दिवस उपोषणाला बसलो होतो. परंतु सरकार गंभीर नाही हे लक्षात आलं आमच्या. आणि उपोषण करून नाही, आता गांधीगिरी नाही तर आम्हाला भगतसिंग व्हावं लागेल. आणि सरकारसोबत 2 हात करण्याची तयारी आम्ही केलेली आहे. शेतकरीसुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. आणि येणाऱ्या विधानसभेला शेतकऱ्यांची काय ताकद आहे, शेतकऱ्यांच्या तुम्ही मालाचा जर तुम्ही खेळखंडोबा केला असेल मालाच्या भावाचा, तर तुमचा खेळखंडोबा येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% होईल. ही शेवटी राजकीय भूमिका आमच्यासारख्या आंदोलनकर्त्यांनी घ्यायला नाही पाहिजे. पण तुम्ही वेळ आणलेली ती, आता सरकारनं हे आता आमच्यावर वेळ आणलेली आहे की तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले असते, शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही शेतीमालाला भाव दिला असता. आज आमचे बाळासाहेब माने या ठिकाणी आंदोलनाला बसले. त्यांचं मागण्या आहेत या भागातले नॅशनल हायवेचं जे काम आहे ते अर्धवट राहिलेलं आहे. कित्येक लोकांनी त्या रस्त्यावर अपघातामध्ये जीव गमावला आहे. त्या कुटुंबाकडे तुम्ही बघताय का? सरकार कुण्या धोरणानं काम करतं आहे? आणि आज या ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला जरी धक्का लागला तर त्याची गय केली जाणार नाही असं शासन राज्यामध्ये छत्रपतींनी राबवलं. आणि त्याच राज्यामध्ये आज आमच्या शेतकऱ्यांच्या मालासाठी उपोषणं करावं लागत आहेत, आंदोलनं करावं लागतं आहे. शेतकरी आत्महत्या करतो. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात ह्या गोष्टी दुर्दैव आहे. आणि राज्याचा कृषी मंत्री एवढं अतिशय भयानक राज्यामध्ये परिस्थिती असताना, पूर परिस्थिती आहे, अतिवृष्टी आहे, ढगफुटी आहे, एका बाजूला आसमानी संकट, नैसर्गिक संकट आणि इकडून सरकारी संकट, एवढं सगळं असताना सुद्धा जर राज्याचा कृषी मंत्री किती संवेदनशील असायला पाहिजे, तर ते त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या नट्या आणून त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेतात, मनोरंजनाचे कार्यक्रम घेतात. म्हणजे कुठल्याच पद्धतीनं हे सरकार असेल, सरकारमधले मंत्री असतील, हे गंभीर नाहीत. त्यामुळं आता आम्ही ठरवलं आहे की गांधीगिरी नाही, आता लढाई मैदानी. तुमची वेळ आलेली आहे, आता त्यावेळेस आम्ही तुम्हाला खिंडीत पकडू. तर एकूणच सर, तुम्ही म्हटलात की जो सोयाबीनचा जो दर असेल तो शासनाने 4,900 रुपये असं ठरवलं गेलं आहे. परंतु तुमच्या स्तरावरती, तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला असं काय संदेश दिला आहे का की बाबा
भाव वाढले पाहिजे असे? आम्ही निवेदनं वारंवार दिलेली आहेत. संबंध मराठवाड्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालय असेल, जिल्हा अधिकारी असतील, या सगळ्यांच्या मार्फत आम्ही निवेदन सरकारपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि पाठीमागं औषधातून जे आंदोलन उभं राहिलं होतं त्या आंदोलनातून सुद्धा राज्याचे मंत्री मला येऊन भेटले. त्या ठिकाणी स्थानिक आमदार असतील, लोकप्रतिनिधी, केंद्रातले रामदास आठवले मंत्री आहेत, ते पण त्या आंदोलनाला भेट दिली होती. सगळे विषय त्यांना माहिती आहेत. मला सांगा, महाराष्ट्रात 4,892 रुपये, मग उत्तर प्रदेश मध्ये 5,789 रुपये भाव आहे. मग हा दुजाभाव कशामुळं? एका राज्यात वेगळे भाव. मग आमचं म्हणणं काय, केंद्र सरकारनं जरी हमी भाव जाहीर केला असला, ठीक आहे, केंद्राने त्याची जबाबदारी पार पडली, पण राज्य सरकारने भावांतर कायदा आणला पाहिजे. आणि त्या भावांतर कायद्याच्या अंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेऊन भार उचलून एक 2-2.5 हजार रुपये वरी वाढवले पाहिजे, जे की सोयाबीन आमचं 8,500 गेलं पाहिजे. कसंच परवडत नाही. आज 1 एकर सोयाबीन उत्पन्नाचा खर्च आहे 24,000 रुपये. अजून मार्केटमध्ये यायचं आहे आमचं लोकांचं सोयाबीन, आता सुरू झालं आहे. एवढी लूट तुम्हाला व्यापारी जगवायचा, शेतकरी जगवायचा नाही. मी वारंवार ह्या सरकारला सांगितलं की बाबा, तुम्हाला जर देश जगवायचा असेल तर शेतकरी वाचवा, आणि शेतकरी वाचला तरच देश जगणार आहे. नाहीतर शेतकऱ्यांनी जर ते एकदा ठरवलं तुमचा कार्यक्रम करायचा, तर तुमचा पक्का कार्यक्रम होऊन जाईल. तर एकूणच आता हे 8 दिवस झाले हे आमरण उपोषण सुरू आहे, तर पुढली काय रणनीती असणार आहे तुमच्या संघटनेच्या माध्यमातून? नाही, आता मी बाळासाहेबांना तेच सांगितलं, कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार, ह्याला फरकच पडत नाही. ह्याला त्या बारक्या इंजेक्शननं काहीच होऊ नाही गेले. त्यासाठी आता एक मोठं इंजेक्शन घ्यावं लागणार आहे आम्हाला, आणि ते इंजेक्शन म्हणजे येणारी विधानसभा आहे. त्या विधानसभेला शेतकरी असं काही इंजेक्शन देतील की ह्या लोकांचा सगळा बंदोबस्त होईल, आणि शेतकऱ्यांची ताकद एकदा दाखवायची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातल्या सरकारला मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचं सोयाबीनचा विषय, हे 2च विषय जड जाणार आहेत. सरकार पडेल तर ह्या 2च मुद्द्यावर पडेल. तर या ठिकाणी याचबरोबर काही या उपोषणासाठी सहमत देण्यासाठी काही मान्यवर आले. सर, काय सांगाल तुम्ही या उपोषणासंदर्भात? आत्ताच माननीय विजयकुमार घाडगे पाटील म्हणल्यासारखं छावाचे आपले प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील गेली औसा येथे 14 दिवस आमरण उपोषणाला बसलेत व ह्या प्रशासनाला वेठीस पकडून प्रशासनाला जागा करण्याचं काम केले. पण ह्या प्रशासनाला येत्या विधानसभेचं वेध लागलेला आहे व तो विधानसभेमध्येच त्यांचे लक्ष आहे. पण यांना माहिती नाही की शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये यांना शेतकरी वर्ग आत्तानी भैयानी म्हणल्यासारखं आरक्षणाचा मुद्दा व सोयाबीनचा मुद्दा ह्या 2 विषयावरती त्यांना शेतकरी जागा दाखवून देणार आहेत. व त्याच्यामध्ये आम्ही आत्ताच आपले छावाचे आमचे कार्यकर्ते बसलेले, त्यांना आम्ही आत्ताच भैयासाहेबांनी विनंती केलेली आहे. भैयासाहेबांनी 14 दिवस उपोषणाला बसूनसुद्धा ह्या कुठलंही यांना हे पडलं नाही, गांभीर्य घेतले नाहीत. पण येणाऱ्या विधानसभेत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ व आम्ही आत्ताच भयान म्हणल्यासारखं त्यांना त्यांची वेळ आता एक प्रकारे पायली भरलेली आहे त्यांची, ते येणाऱ्या विधानसभेला दिसून येणार आहे. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुका प्रमुख या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. काय सांगाल, गेली 8 दिवस झाले तुमच्या शहरामध्ये उमरग्यामध्ये बाळासाहेब माने हे आमरण उपोषण करत आहेत, तर काय सांगाल उपोषणासंदर्भात? हे आमरण उपोषण वैयक्तिक त्यांच्यासाठी किंवा त्यांना काहीतरी होण्यासाठी नाही, सर्वसामान्याच्या कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या गरजा घेऊन बसलेला एक व्यक्ती आहे. गेले 8 दिवस झालं आमरण उपोषण चालू आहे, इथं कोणी दखल घ्यायला तयार नाही. इथला लोकप्रतिनिधी अलिबाबा आणि हिच्या पाठीमागले 40 चोरं त्यांनी सांगल ती पूर्व दिशा या तालुक्यामध्ये चाललेली आहे. ही हुकुमशाही आमच्या इथे चाललेली आहे. तो सर्वसामान्याचे आमचे छोटे छोटे प्रश्न आहेत, रस्त्यावर ॲक्सिडेंट व्हायला लागलेत, आमचे बांधव मारायला लागले, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा, या प्रमुख आमच्या सर्वसामान्याच्या मागण्यासाठी आमचे मित्र मान्य बाळासाहेब माने उपोषण करत आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. म्हणून काल आम्ही त्यांच्या उपोषण त्यांची तब्येत खाली मग काल रस्ता रोकोही केला, आज टोल नाकाही बंद करून आलोय. पण माझं एकच म्हणणं आहे की आम्ही ज्याला 15 वर्ष झाला आमदार म्हणून निवडून दिलं गेलेलं आहे, हे त्याचं काम आहे. इथला लोकप्रतिनिधी आहेत, आमचे प्रश्न विधानसभेत मांडायचे, आमचे प्रश्न इथे मिळवायचे, या रस्त्यावरचे खड्डे पोचवायचं त्यांनी आदेश दिल्यावर काम होत असतात. तुम्ही तुमच्या गाड्या घोड्या प्रचारानं नितीनं वाटपच करायला लागलो. तुम्हाला लग लावा, तुमच्या आमदारकीला जाळ लावा, पण आमचा माणूस इथं मरला, इकडे लक्ष द्या. हे माझं सरळ म्हणणं आहे. तुमच्या आमदारकीत मला लग लागू, पण आमच्या समस्याचं काय? तुम्ही एवढा निधी आणला, तेवढा निधी आणला, निधी चालला कुठं, कुणाच्या खिशात चालला, हा मोठा प्रश्न आहे.
ह्या वर्षाला 2 वर्षाला तुम्ही या रस्त्याची डागडुजी करण्याचा निधी आणतो, तो निधी तुमच्या खिशात गेलाय का प्रशासनाच्या खिशात गेलाय? तुम्हाला अलिबाबा नाव दिलं गेलेलं आहे की आलेला निधी तुमच्यात आणि तुमच्या मागील अधिकारी आहेत 40 चोरं, ह्या सगळ्याला खिशात ठेवून तुम्ही हे करताय. इथल्या अधिकाऱ्याला काही देणं घेणं नाही, तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडून दिलं त्याला काही देणं घेणं नाही. मग आम्ही प्रश्न मांडायचेत कुणाकडे? आज 8वा दिवस आहे. आता तुम्हाला सांगतोय आमची म्हणजे शांतता घ्यायची भावना संपलेली आहे. येणारं पुढचं आंदोलन असेल, तीव्र असेल, याची दक्षता तुम्ही घ्यावी. लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा आणि उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करा. एवढं या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. विद्यार्थी संघटनेचे प्रमुख या ठिकाणी जोडले गेलेत. सर, काय सांगाल उपोषण? प्रथम सर्वांना नमस्कार. आपण बघत आहात हे आमचे मित्र आहेत, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने. गेले आज 8वा दिवस आहे. सामान्य जनतेसाठी लढणारा हा आमचा नेता, एक कार्यकर्ता, जी की मराठा आरक्षणासाठी सुद्धा 2 वेळा मुंबईला पायी चालत गेला. आता शेतकऱ्यांसाठी आज 8वा दिवस आहे, ते उपोषणाला बसलेले आहेत. हे उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रतिनिधी दुर्दैव म्हणावं लागतं आम्हाला. गेली 15 वर्ष ते इथं राज्य करत आहेत, एका प्रकारचं राज्यच म्हणणार, कारण लोकशाही नाही अस्तित्वात. आमच्या तालुक्यामध्ये लोकशाही नाही, इथं एक प्रकारची हुकुमशाही चालू आहे. आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आज 8वा दिवस आहे, साधं इथं येऊन त्यांची विचारपूस सुद्धा केले नाहीत. ही किती दुर्दैव म्हणायची गोष्ट आहे. हे बाळासाहेब, आमचे मित्र बाळासाहेब माने, हे स्वतःसाठी नव्हे तर फक्त समाजासाठी लढत आहेत. काल आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार येऊन गेले. दुसऱ्या दिवशी धाराशिवचे आमदार, त्यांचा काही संबंध नसताना सुद्धा ते धाराशिवचे आमदार कैलास पाटील त्यांनी फोन केला. आजूबाजूचे जेवढे सामाजिक कार्यकर्ते, नेते, पुढारी आहेत, ते सर्वांनी भेटीत गाठी दिली. सांगायचं तात्पर्य तर शेतकरी त्यांच्या बायका सुद्धा किती येऊन त्यांना भेट दिले. हा बाबा, आमच्यासाठी, बळीराजांसाठी लढतोय माझा पोरगा, म्हणून त्यांचे औक्षण सुद्धा किती येऊन केले. परंतु इथल्या लोकप्रतिनिधीला अजूनही जाण नाही. हे दुर्दैव आमचं आहे. इथलं एक युवा पिढी म्हणून आम्ही आदर्श काय घ्यायचा, यांचा काय घ्यायचा मला सांगा तुम्ही. आज आमचा मित्र आज जीवापाड त्यांच्या स्वतःच्या जीवाशी लढतोय, आज समाजासाठी लढतोय, पण तो लढत असताना सुद्धा स्वतःच्या जीवाशी लढतोय. ही माहिती असून सुद्धा आज इथला आमदार, लोकप्रतिनिधी येत नाही. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आज आमच्या भावना आम्ही कोणापाशी प्रकट करायच्या? जर आमचा लोकप्रतिनिधी फक्त शनिवार आणि रविवार पेमेंट गोळा करायला येत असेल तर ही दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी लागणार आहे. तो फक्त शनिवारी रविवारी ते येतात, त्यांचं काही काम आहे, कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेतात, काय असेल ते करतात आणि निघून जातात मुंबई, पुण्याला. आता गुवाहाटी तर बंद झाली, आता मुंबईला चालू, पुण्याला चालू केलेला आहे. तो भाग वेगळा. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जर ह्या गोष्टीची जाण घेत नसाल, बाब घेत नसाल, हे दुर्दैव आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या निवडणुकी, आगामी निवडणुकीमध्ये तुमचा फडसा साफ केल्याशिवाय इथला मतदार राहणार नाही, हे पण आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. मराठा आरक्षणाचा एक मी मुद्दा आवर्जून इथं काढू इच्छितो, कारण मराठा आरक्षणाचा जेव्हा 1 सप्टेंबरला काहीतरी लाठीचार्ज झाला होता, आमच्या माता भगिनींवर जेव्हा लाठीचार्ज झाला, तेव्हा यांना फेसबुकवरती जनता म्हणजे सरकार आपल्या दारी ह्या फेसबुकवरती लाईव्ह करायला टायमिंग होता, परंतु लाठीचार्ज झालेला 4 दिवस सुद्धा त्यांनी निषेध व्यक्त केला नव्हता. इथला त्यांच्या तालुक्यामध्ये मराठा समाज नाही का? हा प्रश्न मी आपल्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो. आज इथला तरुण आज बेरोजगार होऊन फिरता, एक वेळेस तरी त्यांनी आवाज उठवला का? आज आमच्या मित्राला आवाज उठवावा लागतंय. ही पूर्ण जे प्रश्न आहेत, प्रलंबित ही पडलेले जे प्रश्न आहेत, ते आमचा मित्र उठवतोय. त्यांचा खरं तर त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी उठवायला हवा होता आवाज, पण आम्हाला कुठेही गेल्या 15 वर्षामध्ये ते आवाज उठवताना दिसले नाहीत. हे दुर्दैव म्हणावं लागतं. त्यांच्यासाठी, आमच्या मित्रासाठी एक आम्ही सर्व भावना, आमचे जे समाज बांधव आहे, शेतकरी बांधव आहेत, आम्ही 8 दिवस ह्यांना प्रत्येक दिवशी विनवणी करतोय. परंतु हा माणूस का म्हणतोय, नाही मी समाजासाठी लढतोय, जोपर्यंत त्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. हा त्यांचा ध्यास हा आमच्या डोळ्यात आहे, परंतु त्या आमदाराच्या मनात नाही. एवढं मी तुमच्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि एवढंच 1-2 गोष्टी लास्टच्या सांगतो. आज आमच्या बांधवाला, आमच्या मित्राला काही झालं, याचा प्रतिसाद तुम्हाला तुमच्या आयुष्याचं तर तुमच्या करिअर तर बुडवून द्यावंच लागतं, परंतु दुसरा एक समाज म्हणून, एक शेतकरी बांधव म्हणून सांगतो, दुसऱ्या पावलाचा संताप तुम्ही बघू नका. ह्या तातडीनं यांच्या आमच्या मान्य मागणं करा, एवढं तुमच्या माध्यमातून मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो. जय हिंद.
तर आपण पाहत आहोत या ठिकाणी तीव्र प्रकारचा असा संताप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण कुठल्याही प्रकारचं प्रशासनाकडून अद्यापही पाऊल उचललं गेलं नाही. तरी प्रशासनाने याकडे दखल घ्यावी.